हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेद. आता याच्यामधले या गुणांचे जर प्रभाव जर बघितले मित्रांनो, तर या प्रभाव लघु, आता हे जे शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर लघुत्व उत्पन्न करते, लवकर पचन करण्यासाठी ते उत्पन्न होतो. त्याच्यानंतर येतं मित्रांनो वृक्ष, जे शरीरामध्ये वृक्षता उत्पन्न करते, खरता उत्पन्न करते, लवकर मग ते छेदन कार्य करण्यासाठी उत्पन्न करतो. नंतर आशु सांगितलेलं, आशु म्हणजे लवकर शीघ्रव्यापी असणारे, म्हणजे लवकर पसरणारे. त्यानंतर येतं मित्रांनो विषद. आता विषद जे आहे ते दोष, धातू, मल यांना सूचित आणि विमलत्व प्राप्त करतात आणि त्यांना आपण विषद असे म्हणतो. नंतर येतं मित्रांनो व्यवय. आता व्यवय जर बघितलं मित्रांनो, तर व्यवय हे शरीरामध्ये लवकर पाक होण्यापूर्वी लवकर पसरून जातात आणि नंतर त्यांचे पचन होते, म्हणजे पचनच्या आधीच ते पसरून जातात नंतर त्यांचे पचन होते. अशा पद्धतीने त्याला व्यवय सांगितलेले. नंतर तीक्ष्ण, आता हे शरीरामध्ये दाह, लेखन कार्य करते. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट येते म्हणजे विकास. आता विकासी जे गुण असतात मित्रांनो, ते शरीरामध्ये लवकर व्याप्त होऊन ओजाला नष्ट करतात. आता शरीरामध्ये जे रस रक्तादी धातू आहेत त्यामधले सगळ्यामधले ओजांना ते नष्ट करण्यासाठी संधी शिथिल करतात आणि त्याला आपण विकासी असे म्हणतो. नंतर सूक्ष्म म्हणजे सूक्ष्म अतिसूक्ष्म स्त्रोतोगामित्व, म्हणजे याच्या कॅरेक्टरिस्टिक सांगितलेलं, म्हणजे अतिसूक्ष्मपर्यंत हे आपले कार्य करते. त्यानंतर सांगितलेले उष्ण. आता उष्ण हे शरीरामध्ये उष्ण दाह प्रकोप करते. नंतर अनिर्देशरस, याचं काही सांगितलेलं नाही, परंतु आता जे सुश्रुतांनी अविपाक सांगितलेलं, म्हणजे त्याचे अपाचन होते, अपाकीय येते, म्हणजे पचन होतं नाही. अशा पद्धतीनं हे 10 गुण तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट येते मित्रांनो, इथपर्यंत समजलं का? आता समोर जर बघितलं तर समोर येते विषांचे कार्य. आता हे विषांचे कार्य कशामध्ये सांगितलेले, वृद्ध बागभटांनी खूप छान प्रकारे तुमच्यासमोर श्लोक मांडण्याचा प्रयत्न केलेले, तर ते बघूया. तर आता विषम ही देहम, म्हणजे विष हे जे देहामध्ये संप्राय प्रागदूषयती शोणितम कप पित्तज अनिल अश्वानु समदोषम सहाशयनम तत हृदयमस्ताय देह उच्च देह कल्पते. म्हणजे विष हे देहामध्ये प्रवेश करून प्रथम काय करते, दूष उत्पन्न करते. कशामध्ये? शोणित म्हणजे रक्तामध्ये उत्पन्न करते. नंतर ते तिन्ही दोषांना, वात पित्त कफ यांना दूषित करते. आणि नंतर राहिलेले जे आशय आहेत समदोष सहा आशयन, म्हणजे आशयामध्ये सुद्धा ते दूष उत्पन्न करते. आणि नंतर मग ते हृदयमा असतयम, म्हणजे हृदयामध्ये ते तिथं स्थिर होतात आणि तिथं ते हृदयामध्ये स्थिर झाल्यानंतर मृत्यू होते. अशा पद्धतीने हे विषाचे कार्य करतात. म्हणजे विष हे अशा पद्धतीने देहामध्ये प्रवेश करून पहिले रक्तामध्ये प्रवेश करते, नंतर रक्ताच्या सोबत सर्व तिन्ही दोषांना ते दूषित करते आणि तिन्ही दोषांना दूषित केल्याच्या नंतर ते आशयामध्ये प्रवेश करतात. आशयांना दूषित करून नंतर ते हृदयामध्ये स्थिर होतात आणि हृदयामध्ये स्थिर झाल्याच्या नंतर मग मृत्यू होऊन जातो. अशा पद्धतीने हे